गेल्या फलंदाजी कुठेतरी अडखळत राहिली गेली होती, पण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्तम राहिलं गेले. धावांचा पाठलाग करत असताना काही फलंदाज उत्तमरित्या खेळ करू राहिले. त्यातच जर आपण पाहिलं तर अनिल झुनगरे याची एक बहरणारी फलंदाजी राहिली गेली आणि या इथपर्यंतचा प्रवास जर आपण पाहिलं तर अनिल झुनगरे आपल्या टीमसाठी घेतलेली ही मेहनत आता इथून पुढे बक्षीस पात्र ठरण्यासाठी ही मेहनत राहिली. चला ओपनिंग फलंदाज मैदानामध्ये पाठवा. चला वाईटी मुकवली टीम आपली ओपनर जोडी मैदानामध्ये लगेच पाठवा. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे आपण धावांचा पाठलाग करायचा आहे जिंकण्यासाठी. प्रथम फलंदाजीसाठी उतरली ती वाईटे मुकवली टीम. दीपक जांभळे आज सकाळपासूनचा खेळ जर आपण या खेळाडूचा पाहिला 250 किलोमीटरचा हा प्रवास या नवी मुंबईमध्ये केला गेला आणि त्यातूनच जर आपण या खेळाडूचा खेळ जर आपण पाहिला तर भरणारा एक खेळ. महाबळेश्वरच्या पट्ट्यामध्ये जर आपण या खेळाडूला जर पाहिलं तर कटप्पा या नावानं ओळखतं आणि त्याची एक ओळख या जवली क्रिकेट असोसिएशनमध्ये दीपक याची राहिली गेली. आज खेळ चांगला राहिला गेलाय दोन्ही टीमकडे जर आपण पाहिलं तर दोन्ही टीमनं आजपर्यंत बक्षीस पात्र कधी ठरली नाही, पण आज त्यांच्याकडे संधी निर्माण झाली दोन्ही टीमला. पण एकाची संधी जाणार आहे, एकाना संधी भेटणार आहे, पण यासाठी ही संधी आपल्याला उपलब्ध करायची आहे. गोलंदाज निघतो या पहिला चेंडू फुलडाच चेंडू कुठेतरी चेंडू फसला गेलाय, पंचांनी दंडित केलं. या वाईट +1 अशा 2 धावा दिल्या जात आहेत. पावली पोंटा फटका खेळलाय दीपक याने आणि चेंडूला अडवलं. या काय क्षेत्ररक्षण राहिलं या. सोपान झुनगरे आपल्या टीमसाठी मोठं योगदान दिलं गेलं. या दीपकनं जर पाहिलं तर चेंडूकडे बघत राहिला की त्याला वाटलं की चेंडू आज सीमारेषे पार जातोय की काय, पण हा चेंडू आतमध्येच राहिला. सोपाननं त्याच्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चेंडू अडवला गेला आणि फक्त एक सिंगल धाव खर्च केल्या. आदित्य झुनगरे पहिल्या पॉवर प्लेचं षटक. वेगवान गोलंदाज, वेग आहे, टप्पा आहे आणि हा प्रयत्न केला जातोय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. थोडा उचली गेलेला चेंडू शेवटच्या क्षणाला राऊंड थोडा फसला होता. एक सिंगल धाव घेतली, सिंगल धावेने आपलं खातं खोललं. या जरूर प्रयत्न आहेत, मोठी धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा राहिला आहे. राहुल आणि दीपक याचा पहिलं षटक. 4 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती जमा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ संपलाय. आदित्याचा जर आपण पाहिलं तर हा चेंडू आतमध्ये जाणारा चेंडू, डॉट चेंडू, एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. पुन्हा एकदा आदित्य निघालाय. आता प्रयत्न केलाय समोरच्या दिशेमध्ये. आता या चेंडूला पाठवून दिलं. या 6 धावांसाठी येतोय षटकार. आक्रमण चढवलं या दीपक जांभळे. जर आपण पाहिलं तर सुरुवातीपासूनच आक्रमण घेतलं जाते. धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न चांगला आहे. टप्पा पडल्यानंतरच या चेंडूला उचललाय तो समोरच्या दिशेमध्ये पाठवलाय 6 धावांसाठी. या षटकाराच्या साहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती.
तुम्हाला जी टीम जिंकल तीच ना, जे जिंकल त्याचेच ना. गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक सरसावला गेलाय. प्रयत्न, एक सिंगल धाव घेतली जाते, नकार दिलाय दीपकनं. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल आदित्याचा. आतापर्यंत त्याने 12 धावसंख्या खर्च केली. एक मोठा फटका आला नसता तर कमी धावसंख्या या षटकामध्ये खर्च झाली असती. पण टप्पा बसल्यानंतर जर आपण पाहिलं तर दीपकनं पुरेपूर फायदा उचलला या चेंडूचा. आदित्य पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. चांगला चेंडू, उत्तम चेंडू, आणि आलाय तो डॉट चेंडू. राहुल थोडासा थांबला गेलाय. एका षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या बिनबाद 12. तर षटक क्रमांक 2 आजच्या दिवसातील जर आपण पाहिलं तर अनिल यांनी 2 मॅन ऑफ द मॅच पाठीमागचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. तो महत्त्वाचा षटकार त्यानं खेचला होता आणि आपल्या टीमला इथून पर्यंतचा येण्याचा प्रवास हा सुरू ठेवला होता. या षटकारानं दिशा बदलली गेली. आज काहीतरी अनिलला करावं लागेल. गोलंदाजीसाठी तयार होईल. षटक क्रमांक 2 साठी अनिल जुनगरे याचा पर्याय निवडलाय. अनिल आणि दीपक. स्ट्राईकला दीपक जांभळे. फटका खेळलाय, फसलाय की काय, क्षेत्ररक्षक सरसावला जाईल आणि झेल पकडलाय. आणि इथं सेलिब्रेशन करताना अनिल जुनगरे, कारण की दोस्त आहेत, मित्र आहेत, आणि दीपक जांभळे याची विकेट त्याने घेतल्या. म्हणजे आज काहीतरी कानमंत्र दिला होता टॉस करतानाच की मी तुझी विकेट घेऊ शकतो, आणि हा कानमंत्र त्यानं नक्कीच जाणला गेलाय. झेल पकडलाय अभियानी. विकेटचं पतन, पहिल्या विकेटच्या शोधामध्ये होता तो दिवदेव टीम. 12 आकडेवरती पहिला फलंदाज बाद होऊन परतला जातो या. तर तिसऱ्या क्रमांकासाठी ऋतिक मैदानामध्ये उतरला जाईल. पहिल्या चेंडूवरती सफलता भेटल्या. अनिल याला पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. गोलंदाजीसाठी तयार होईल. उत्तम चेंडू होता. समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सरसावला गेला. मिडॉनचा तिथपर्यंत गेला, एकेरी धाव मात्र रोखू शकला नाही. एक सिंगल धावीनं जर आपण पाहिलं ना तर ऋतिकनं आपलं खातं खोललं. या एक धाव खर्च केली. दुसऱ्या चेंडूवरती पहिली सफलता अनिल याला. आज बहर नदी गोलंदाजी अनिल याची राहिल्या. चला थोडंसं स्पीडअप घ्या, कारण की आपल्याला धावांचा परत पाठलाग करावा लागणार आहे. थोडीशी फलंदाजी करताना आपल्याला अडचण येईल, तेव्हा थोडीशी घाई करावी लागेल ती दिवदेव टीमला. आणि इथं यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात अनिल यांनी, आणि आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करताना अनिल जुनगरे. राहुलला हे परतीचा इशारा दाखवलाय. म्हणजे 2 महत्वाचे ओपनर फलंदाज परतीच्या दिशेने पाठवलेत. काय चेंडू हाताळला गेला या.
थोडीशी उंची होती, चेंडू आदळला गेला. हे सेलिब्रेशन पाहिलं जातं या एक आगळी वेगळी स्टाईल आणि वेस्ट इंडिज सारखा डान्स. बॅट्समन चाललाय. भूषण बॅट्समन कोण आहे रे? आपण पुन्हा रिप्लाय टेरिकास बघतोया. जे वेस्ट इंडिज सारखे डान्स करतात त्याचप्रमाणे अनिल झुनगर यांचा डान्स हा आपल्याला बघायला भेटला जातो या. आणि संध्याकाळचा स्टेटस जर पाहिलं तर याचाच आपल्याला बघायला भेटणार आहे. 2 विकेट, 1 धाव खर्च केल्या, 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. अनिल पुढे सरसावलाय, बाउन्सर पद्धतीचा चेंडू अपील करतोय पण येणारा चेंडू डॉट चेंडू. थोडीशी अनिल याची छाती फुगलेली आहे कारण की एक बहरणारी गोलंदाजी, बहरणारी एक फलंदाजी आज टीमचा एक महत्त्वाचा हिस्सा ठरला गेलाय. पुढे आलाय मारण्याचा प्रयत्न, इथं भूषणला आपल्या जाळ्यामध्ये अडकवला या. आतापर्यंत 1 धाव खर्च केल्या, 2 फलंदाज बाद केले, 5 चेंडूचा खेळ संपलाय. काय गोलंदाजी केल्या. म्हणजे प्रत्येक प्रेक्षक वर्ग जर आपण अनिलचा बघितला ना तर ही मॅच बघत असणार आहे आणि अनिलचीच वाहवा असणार आहे. त्याचा डान्स वारंवार बघितला जाईल. शेवटचा चेंडू घेऊन निघेल. प्रयत्न केलाय आणि हा अतिरिक्त चेंडू घोषित केलाय पंचांनी. धावसंख्या या षटकामध्ये थांबवल्या. म्हणजे पहिल्या षटकामध्ये आदित्यवरती प्रहार चढवले होते दोन्ही फलंदाजांनी, राहुल आणि दीपकनं. पण या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाल्यानंतर कुठे धावसंख्या थांबली गेल्या. प्रयत्न, बॅटची एज लागली पण सिंगल धावेसाठी यष्टीरक्षक थोडंसं फसलं गेलं महत्त्वाची गोलंदाजी जर आपण पाहिली तर अनिल याची. षटक क्रमांक 2 इथं समाप्त होतं पण अनिल याचा वारंवार हा डान्स बघितला जातोय. वेस्ट इंडिजचे जे फलंदाज डान्स करतात ना तशी आठवण करून देणारा हा डान्स. आता षटक क्रमांक 3 सुरुवात होईल. सत्यम गोलंदाजीसाठी आलाय. ऋतिक आलाय. ऋतिकाने भूषणवरती जबाबदारी असणार आहे फलंदाजीची. प्रयत्न केला, आडवी बॅट खेळली गेल्या, चेंडूनं सीमारेषा ओलांडली गेली. या चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय ऋतिक यांनी. हा महत्वाचा चेंडू, धावसंख्या वाढवणारा हा चौकार आलाय. कुठे धावसंख्या अडखळली होती. पुन्हा एकदा आदित्य निघतोय. प्रयत्न केलाय, गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक सरसावला जाईल. थोडासा चुकला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे एक चूक किती मागात ठरू शकते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. म्हणजे आता धावांची भूक वाढली, ती वाईटे मुकवली टीमला कारण की गरज आहे आता धावा जमवायची. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. पुन्हा एकदा सत्यम निघतोय. प्रयत्न केलाय पण क्षेत्र निवडलंय ते घोषित क्षेत्र. सिंगल आणि सिंगल 1 धाव मिळत्या. यावेळी फटका खेळला गेलाय आणि जर आपण पाहिलं तर पंचांनी षटकार घोषित केलाय. प्रहार चढवलाय. ऋतिकची बॅट कुठेतरी आता तळपाय लागली आपल्या टीमसाठी कारण की इथं गरज होती फलंदाजीची.
थोडासा एक पाऊल पुढे गेला. त्याच्यानंतर जर आपण पाहिली तर आडवी बॅट फिरवली गेली आणि स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये हा चेंडू षटकारासाठी पाठवून दिलाय. धावांची गती वाढली. धावगती जर आपण पाहिली तर दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी मंदावली होती, पण आता भर आलाय. धावसंख्या वाढली गेली, प्रहार चढवले गेलेत. पुन्हा प्रयत्न केला जाईल, पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जातोय का? प्रयत्न केलाय, फेकी करेल. एक सिंगल आणि सिंगल, एक धाव. म्हणजे दोघांकडे ती क्षमता आहे, भूषण आणि ऋतिककडे. 6 चेंडूचा सामना केलाय ऋतिकने आणि 15 धावसंख्येवरती खेळतोय. म्हणजे 15 धावा किती महत्त्वाच्या आहेत. नो पार्टी क्या बोला. हाही प्रयत्न पॉवरफुल सक्सेसफुल फटका खेळला गेलाय आणि याला लॉंग ऑफच्या रिजनमध्ये पाठवून दिलाय. एक लांब लचक फटका खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतो या भूषण याच्या बॅटमधून. प्रहार चढवला. या षटकारानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा वेग वाढला. या दोन गडीच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय 35 या आकड्यावरती. म्हणजे असं वाटलं होतं की 30चा आकडा पार करेल की नाही, पण प्रहार चढवला या दोन फलंदाजांनी. चांगली पार्टनरशिप राहिल्या. भूषणही चांगली साथ देतोय ऋतिकला. ऋतिकनं जर आपण पाहिले तर 6 चेंडूमध्ये 15 धावसंख्या, 4 चेंडूचा खेळ केला या भूषणनं आणि या षटकाराच्या साहाय्यानं 7 या आकड्यावरती खेळतोय. म्हणजे प्रयत्न चांगले राहिलेत. म्हणजे 2 फलंदाज बाद होऊन परतलेत. प्रकाश शेलार यांचं इथं आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं या हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती केली जाईन आपण मंचावरती आसानस्थ व्हा. पुन्हा प्रयत्न, पुढे एक पाऊल सरसावला गेलाय. चेंडूला जास्त उंची दिली गेली आणि क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर सोपान जुनगरे एक उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून जाणला जातो. या फटका फसला होता आणि यावरती जर आपण पाहिलं तर सीमा रेषेलगत हा सोपान झेल पकडलाय. जोडीला थांबवण्याचं काम जर पाहिलं ना तर अभिनय केलं या पहिल्या चेंडूवरती. ऋतिक बाद होऊन परतलाय. अजून 5 चेंडूचा खेळ आहे. महेश जांभळे पुढील चेंडू अभि निघालाय गोलंदाजसाठी. पुलटा चेंडू आडवी बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स. सीमा रेषा ओलांडली जाते. आल्या पाऊल एक चौकार खेचला जातोय. चौकारानं आपलं खातं खोललंय. म्हणजे महत्त्वाच्या क्षणाला धावा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या धावफलकावरती येतात आणि महेशनं जर आपण पाहिलं तर तेच काम केलंय. पुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. इथं क्षेत्ररक्षक तैनात होता. जंप मारून अडवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे कुठेतरी चुकला आहे. पुन्हा प्रयत्न, फटका खेळलाय, गॅप शोधलाय. पुन्हा एकदा लगातारचा हा दुसरा चौकार महेशच्या बॅटमधून निघतोय. प्रहार चढवलाय. म्हणजे धावा कसे आहे येऊ द्यात, पण धावपलक इथं वाढलं जातंय. किती झाले? 43 आकड्यावरती जाऊन पोहोचले. आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आज पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाकडे जर आपण पाहिलं तर एक उत्तमरित्या पुन्हा एकदा अभि निघतोय. बॅटची एज लागली. एक सिंगल धाबीसाठी जाईल. म्हणजे आता महत्त्वाचा चेंडू, एक सिंगल धाव खर्च केली जाते. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक. किती टार्गेट सेट केलं जाईल? जर 50+ झाला तर धावांचा पाठलाग करताना थोडंसं अवघड जाईल आणि 50च्या आतमध्ये राहील तर धावांचा पाठलाग करताना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. हा ही चेंडू चला फलंदाज इथं बाद दिला जातोय. आवड दिला आणि महेश धावची त्या स्वरूपात बाद होऊन परतलाय.
चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. थोडासा थांबला होता पण पुन्हा प्रयत्न केला, कारण की 2 चेंडूवरती त्यानं 2 चौकार आले होते. 9 या आकड्यावरती खेळत होता, म्हणजे घाई करण्याची कोणत्याही प्रकारे गरज नव्हती. आणखीन धावा येऊ शकल्या असत्या पण धावची त्या स्वरूपात बाद होऊन परतलाय. आर्यन हा मैदानामध्ये उतरला जाईल आता. टप्पा फसला या गोलंदाजाचा, म्हणजे निर्णय क्षणाला आपण कुठंतरी अतिरिक्त गोलंदाजी केली जाते अभिकडून. वाईट +1. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रयत्न केलाय, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. सोपान आहे तिथं, फेकी केली जाईल. फेकी केल्या पण हातामधून चेंडू निसटलाय. 2 धावा धावपलकावरती येत आहेत, म्हणजे या महत्वाच्या धावा असणार आहेत. चला वाईटे मुकवली टीम, आपण लगेच मैदानामध्ये जा. चला विनंती केली जाईल. चला दीपक जांभळे आपण मैदानामध्ये उतरा. 48-49 ला विन ना. चला आताच्या धावा 2 आहेत ना पंच? 2 ओके. चला 2 धावा ऍड केल्या जातील. किती धावा? 3 धावा. 2 किती नक्की? 3 ना. 3 धावा ऍड केल्या जातील. किती झालं? पेनल्टीची 2 ऍड करायचे. नाही नाही ऍड नाही करायचं, एकूण मायनस करायचं. मायनस 50 टार्गेट. चला 49 धावसंख्या जमवल्या आणि त्यातून आपण वायटे मोकोली टीमच्या 2 मायनस करणार आहोत. 49 तर 48 धावांचं टार्गेट असणार आहे दिवदेव टीमसाठी. टार्गेट 50 असू द्या, आपण नाही. त्याचे 2 धावा ऍड करू ना. टॉस जिंकला होता दिवदेव टीमनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एक षटक जर आपण पाहिलं तर वगळता बाकीचे षटक जर पाहिलं तर जास्त धावसंख्या खर्च झाली. पहिले षटक आदित्याने हाताळलं होतं, 12 धावसंख्या खर्च केली. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अनिल यानं षटक हाताळलं, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यानं 2 विकेट आणि 3 धावसंख्या खर्च केली होती. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सत्यमवरती प्रहार चढवला गेला भूषण आणि ऋतिक यांनी. त्याही षटकामध्ये त्यानं जर पाहिलं तर 20 धावसंख्या खर्च केली आणि शेवटचं षटक अभियाने हाताळलं आणि त्या शेवटच्या षटकामध्ये त्यानं 13 धावसंख्या खर्च केली. म्हणजे एक षटक वगळता कोणत्याही गोलंदाजाला कमी धावसंख्येचं षटक हाताळता आलं नाही. 48 धावांचं टार्गेट हे दिवदेव टीमसाठी असणार आहे. आणि या आजच्या पहिल्या गटातून कोणता संघ आज जर पाहिलं तर आपल्या गावची स्पर्धा आहे ना, सुधीर शेलार यांचा वाढदिवस आहे. म्हणजे योगायोग बघा, तर त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. बर्थडे टू यू,
हॅपी बर्थडे टू यू सुधीर, हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या सुधीर शेलार यांना खूप खूप शुभेच्छा. चला मॅचला सुरुवात होईल. वाईट मुकवली वर्सेस दिवदेव. दोन्ही संघांना संधी आहे, कारण की दोन्ही संघांनी आतापर्यंत बक्षीस पात्र ठरलेले नाही. एकाचा प्रवास पुढे जाईल, एकाचा प्रवास थांबेल, म्हणजे कोणाचा प्रवास चालू राहील यासाठी या धावांचा पाठलाग करावा लागेल. गोलंदाजीसाठी तयार होईल दीपक जांभळे. पहिलाच चेंडू घेऊन निघतो. या पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला गेला. या पाठमोरा धावेल तोपर्यंत चेंडू सीमारेषा ओलांडली जाते. हा सुरुवात केली जाते. डॉक्टर विन्मयच्या बॅटमधून हा पहिला चौकार आलाय. अडखळत सुरुवात झाली, पण या मॅचमध्ये आपल्याला खेळायचं आहे. महत्त्वाची मॅच असेल, आपल्याला बक्षीस पात्र ठरायचं आहे, यासाठी आपल्याला खेळावं लागेल. सुरुवात दमदार केली जाते. या चौकाराच्या साह्यानं जर आपलं पाहिलं तर खातं खोललं या डॉक्टर विन्मय यांनी. दीपक जांभळे आजचा प्रवास चांगला राहिला. या पहिल्या पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. प्रयत्न केलाय, समोरच्या झीजमध्ये पटका खेळलाय. क्षेत्ररक्षक सरसावले जातील. इथं चेंडूनं सीमा रेषा ओलांडली जाते. लगातारचा हा दुसरा चौकार आलाय डॉक्टर विन्मयच्या बॅटमधून. सुरुवात खराब होती, दिवस खराब होता, पण आज शेवट मात्र माझ्या नावावरती जाईल या पद्धतीनं फलंदाजी करतोय. 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. प्रहार चढवलाय तो दीपक जांभळे याच्यावरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. आता क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या पद्धतीने सजवलं गेलंय. पुन्हा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर चेंडू निघून चाललाय. विन्मय आणि हा चेंडू सोडून दिला. काय असं वाटलं होतं की चेंडू हा अतिरिक्त आहे की काय, आणि त्याच विचारामध्ये हा चेंडू निर्धाव पद्धतीने निघून चाललाय. येतोय तो डॉट चेंडू. पुन्हा प्रयत्न, आता कमबॅक केलं. या 2 चेंडू चुकीचे ठरले होते, पण या चुकीचा बदल मात्र केला आहे दीपक यांनी. दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. प्रयत्न केला, गॅप शोधला. गॅप इथं नक्कीच साधला जाईल आणि चेंडून सीमारेषा स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये निवडली गेली. डॉक्टर विन्मयच्या बॅटमधून हा तिसरा चौकार आलाय. दोन्ही चेंडू कुठेतरी अडथळले होते, थांबले होते, पण पुन्हा प्रयत्न केलाय. गॅप शोधला गेला. 12 धावसंख्या जमवल्या, म्हणजे प्रयत्न केलेत. पुन्हा प्रयत्न, याही क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडून पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडली जाते. डगआउट मध्ये जल्लोष आणि जल्लोष केला जातोय. पॉवर प्ले पहिल्या षटकामध्ये 16 धावसंख्या जमवल्या, 4 चौकार आलेत विन्मयच्या बॅटमधून, म्हणजे पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला गेला. धावांचा पाठलाग करतोय. आपण टॉस जिंकला, पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. काही चुकीचा ठरतोय की काय असं वाटत होतं, पण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही धावसंख्या जमवली गेली. आज आपलं स्वप्न पूर्ण होतंय का हे दोन्ही कर्णधार विचार करत असणार आहे, पण एका कर्णधाराचं स्वप्न थांबणार आहे आणि एका कर्णधाराचं स्वप्न सार्थ होणार आहे. म्हणजे किती दिवसाचा हा प्रवास असणार आहे विचार केला जाईल. म्हणजे आतापर्यंत आपण या कपापर्यंत पोहोचलोय, म्हणजे चषक, पण हा आपल्या हातून निसटून जाणार नाही. हा पुरेपूर फायदा दोन्ही टीम करतायत. षटक क्रमांक 2 करणच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. पहिले षटक जर आपण पाहिलं तर दीपकचं मागणं ठरलं गेलं. या अकुट टप्प्याचा चेंडू, प्रहार चढवलाय. चेंडूला उंची दिली जाईल, पण ऋतिक आहे चेंडू खाली, कोणतीही चूक केली नाही.
फलंदाज क्रमांक 1 इथं बाद होऊन परतला जातोय. थोडासा नर्वस असेल सोपान, कारण की जबाबदारी होती, आपल्याला खेळ करायचा होता, आपल्या हातून एक चांगला खेळ करायचा होता, पण त्यातच कुठेतरी फसला गेला. मिड विकेटच्या रिझनमध्ये ऋतिकनं हा झेल पकडला. 0 या आकड्यावरती बाद होऊन परतला जातोय. आता तिसऱ्या क्रमांकासाठी ओमकार हा मैदानामध्ये उतरलाय. प्रयत्न केलाय आणि मी बॅट फिरवली गेले, पण इथं प्रयत्न असफल ठरलेत. काय जंप मारली होती ऋतिक यांनी, सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू हाताला चाटून गेलाय. षटकारासाठी आल्या पावली एक मोठा फटका खेळला या ओमकार यांनी, आपली चुणूक दाखवून दिली, म्हणजे सुरुवात चांगली केली. या षटकाराच्या साहाय्यानं जर आपण पाहिले तर धावसंख्या 22 आकड्यावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. करण निघतोय पुन्हा, टप्पा फसलाय थोडासा, व्हाईट बॉलचा इशारा आलाय, एक अतिरिक्त धाव. पुलटा चेंडू, यावरती प्रहार चढवलाय, 3 क्षेत्ररक्षक सरसावले जातील, झेल पकडलाय, पण इथं नो बॉलचा इशारा आलाय, म्हणजे गोलंदाजाला इथं दंडित केले. ओमकारला पुन्हा एकदा संधी भेटल्या, जीवदान भेटले. या 2 धावांच्या भरीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 24 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. ज्याच्या बॅटमधून 4 चौकार आलेत. डॉक्टर बिनमय पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आलाय, प्रयत्न केलाय, याही वेळी चेंडूला उचललंय. चेंडू असेल फ्रीट आहे, त्यामुळं आनंद व्यक्त जरूर केला गेला होता. हा फ्रीट आहे, म्हणजे दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी, दोन्ही झेल घेतलेत, जीवदान भेटलं. या बॅट खेळली गेली, फटका खेळला गेला, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव घेतली जाते. बॅट फिरवल्या, तितकीशी ताकद नव्हती, पण काय क्षेत्ररक्षण केलं, या जरूर कौतुक केलं जाईल ऋतिक याचं. आज सीमेरेषेवरती आपल्याला का निवडलं गेलं, या ऋतिक जंप मारून हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न
प्रयत्न केलाय, फटका खेळलाय, चेंडूला पाठवून दिलंय. इथंही ऋतिक चेंडूकडे बघत राहिलाय. अबीच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय. मिड विकेटच्या रिजन मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा हा मोठा षटकार. हा 4 आहे काय? हा नाही षटकार आहे ना हा मग तेच म्हणलं. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता, म्हणजे विजयाचं अंतर कमी केलं अभिच्या या षटकारानं. जल्लोष वाढलाय. स्पर्धेची सुरुवात, दमदार सुरुवात, थोडी अडखळत सुरुवात केली, पण शेवट मात्र कोणाचा गोड होतोय हे मात्र येणारे 4 चेंडू सांगून जाणार आहेत. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. अमोल पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाईल. प्रयत्न केलाय, इथं झेल सोडला गेलाय. म्हणजे आपण कोणत्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं जातंय, फेकी केली जाते, फेकी ही चुकीची होते. म्हणजे यश तिथपर्यंत पोहोचलं जातंय पण तुम्हाला यश मात्र संपादन होत नाही. ऋतिकनं चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं होतं, फेकी केली होती, पण तुम्हाला तो चेंडू अडवता आला नाही. विजयाच्या जवळ पोहोचलाय, बक्षीस पात्र ठरायचं आहे, पण आपल्याला त्या प्रकारे कुठेतरी चुका घडल्या जात आहेत. 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अमोल आपला प्रयत्न करतोय. स्टार्ट घेतली जाईल. उलटा चेंडू आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथं जल्लोष केला जाईल. विकेटचं पतन. कमबॅक केलंय. अभिनं कुठेतरी चुकी केली. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे जसा चेंडू येईल तसा खेळण्याचा प्रयत्न केला असता तर एक सिंगल धाव आली असती, पण स्वतःचं विकेट मात्र गमावून बसलाय. उत्कंठा वाढल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 2 धावांची आवश्यकता. 2-2चं समीकरण आलं या, म्हणजे दबाव वाढला गेलाय. आता कोण जिंकेल कोण हरेल याकडे नजरा वेधून घेतल्या जात आहेत. म्हणजे मॅचचं टर्निंग पॉइंट कसा असावा. आज आपल्याला जिंकायचं आहे. दोन्ही टीम जीवाच्या आकांताने खेळ करतायत. गोलंदाजी केली जाईल. अमोलनं आतापर्यंतची गोलंदाजी जर पाहिली तर एक उत्तम राहिली. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. आणि इथं प्रयत्न बघा काय राहिलाय. अमोलनं इथं यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, कमबॅक करून दिलंय. म्हणजे आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की अमोल कोणत्याही सिच्युएशनला ही मॅचचं पारडं जड करू शकतो. पहा तीच सिच्युएशन आलं या. आता 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. तर कोणाला मैदानामध्ये पाठवलं जाईल, हा विजयाचा शिल्पकार कोण ठरेल, अमोल की येणारा फलंदाज. 1 चेंडू 2 धावांची गरज. बक्षीस पात्र. बऱ्याच काळाचं स्वप्न आज पूर्ण होणार. अजूनही दोन्ही टीम बक्षीस पात्र ठरल्या नाहीत, पण आज एकाचा प्रवास पुढे जाणार आहे, एकाला थांबावं लागणार आहे. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. आतापर्यंतचा खेळ जर आपण पाहिला ना तर एक उत्तम राहिला या. फक्त आणि फक्त या मैदानावरती क्रिकेटचा विजय होतो या. खेळ रंगला जातो या. नजरा वेधून घेतल्या जात आहेत. थोडासा वेळ घेतला जातो. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप घ्या. दोन धावा जमवायच्या आहेत, 2 धावा रोखायच्या आहेत, 1 चेंडू हाताळायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. गोलंदाज निघाला जाईल. बॅट्समन कोण आला? थांबला जातो या. दबाव दबाव आहे, कारण की आपल्याला जिंकायचं आहे, प्रयत्न करायचा आहे.
थांबलं तरी चालेल, पण येणारा चेंडू आपल्याला सकारात्मक चेंडू हाताळायचा आहे, प्रयत्न करायचे आहेत. पटका खेळला, धाव घेतली जाईल, थांबला जातोय, थोडासा चकला जातोय, एक चूक किती मागात ठरू शकते आणि विजयाचा 2 धावा जमवल्या जात आहेत आणि या स्पर्धेतला पहिला संघ दाखल होतो या दिवदेव टीम. पराकाष्ठा केल्यात, अडखळत सुरुवात झाली, पण शेवट मात्र गोड केला जातो या. अनिल झुनगरे यांचं स्वप्न हे आज पूर्ण होतं या. आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये आपलं सेलिब्रेशन करतायत. म्हणजे एक चूक किती महागात ठरू शकते. इथं क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं असतं तर वाईटे मोकवली टीम बक्षीस पात्र ठरली असती, आपलं स्वप्न पूर्ण झालं असतं. पण आज चुकी केली आणि आपला खेळ इथं थांबला गेला. तर विजय संघाचं आपण हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया दिवदेव टीमचं. हार्ड लक बॅड लक ती वाईटे मोकवली टीम. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय डॉक्टर विनमयसाठी. चला या. अजयचा इथे एकच चार्जर आहे. तुमची रिक्षा आहे ना? किती राहिली ते? माझी शर्ट असेल नाव टाकली ती काय? साहिल